हरे कृष्ण. तर आपण काही विशेष गोष्टी आज जाणून घेतल्या त्याविषयी चर्चा करूया. ओम नमः भगवते वासुदेवाय. ओम नमः भगवते वासुदेवाय. ओम नमः भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नम महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरक्षे महा. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं कर्ति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. हरे कृष्ण. तर आज काही विशेष माहिती पण आपल्याला लक्षात आली असेलच. एकतर भगवान श्रीकृष्ण जेव्हा असुरांचा वध करतात तर त्या असुरांचा वध केल्यावर पुढं काय होतं म्हणे त्यांचं त्याविषयी भीष्म पितामहांचा पण जो श्लोक येत आहे म्हणजे भीष्म स्तुतीमध्ये त्याचप्रमाणे आजच्या श्लोकांमध्ये पण वर्णन आलेलं आहे की जेव्हा भगवंताच्या उपस्थितीत किंवा भगवंताच्या हस्ते किंवा त्यांच्या भक्तांच्या हस्ते जर असुरांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांना ब्रह्मज्योती किंवा वैकुंठाची प्राप्ती होते. हे विशेष आहे. लोक म्हणतात ना बघा भगवंत मारतात, खरं तर शांती स्थापित करायला पाहिजे होती, मारलं कसं मग त्यांनी? मारायला नको होतं पण ते मारलं का बरं? कारण त्यांचा समाजावर भार झाला होता. त्यांना मारून भगवंत काय करणार आहेत? एकतर वैकुंठात गेले तर मग पुढचं त्याला दिव्य शरीर मिळणार आहे. प्रश्नच मिळणार मग परत काहीच अडचण नाही. तर त्यामुळं तिथं म्हटलंय शत्रूंची जर अशी गती भगवंत देत असेल त्यांना तर भक्तांचं काय सांगावं. जे भक्त निरंतर त्यांच्या स्मरणामध्ये चिंतनात गुंतलेत त्यांना मग शांत दास्य सख्य वात्सल्य माधुर्य हे वेगळे वेगळे रस प्रदान करतात. भगवंत त्यांची आदान प्रदान करतात असं म्हटलं ना गीतेमध्ये. ये यथा मां प्रपद्यन्ते तां सतवे भजाम्यहम्. जो भक्त ज्या भावनेने माझे शरण घेतो ना माझं भजन करतो त्या प्रमाणात काय भगवंत काय म्हणतात ये यथा मां प्रपद्यन्ते तां स तथैव भजामि. मी त्याचं भजन करतो माझ्या भक्ताचं. त्याचं ते समर्पण पाहून त्याची शरणागती बघून. आणि नंतर उल्लेख येतोय बुद्धदेवांचा उल्लेख येतोय. तरी अहिंसा सांगितलेली आहे पण अहिंसेसाठी काय आवश्यक आहे? विनम्रता आणि निरहंकारीपणा खूप आवश्यक आहे. एखाद्यामध्ये सहनशीलता नसेल, नम्रता नसेल, अहंकार रहितपणा नसेल तर तो अहिंसा कसं त्याला जमणार? हिंसाच करणार. हिंसा म्हणजे फक्त प्राण्यांना मारणं म्हणजे हिंसा नाही बरं का. एखाद्याला दुखवणं पण हिंसाच आहे. असं म्हटलं ना एखाद्या शरीराला जर काही केलं तर थोडं त्याला तो भरून येईल जखम पण मनाला झाली जखम भरून येत नाही लवकर. ती पण हिंसाच आहे त्या व्यक्तीप्रती केलेली. त्यामुळे शब्द हे शस्त्र आहेत ते फार जपून वापरणं आवश्यक आहे. म्हणून ही अहिंसा तेव्हा शक्य होते जेव्हा
आपल्यामध्ये सहनशीलता आणि विनम्रता असेल, नाही तर ते शक्य नाही होत, असं मी तर म्हटलं नाही. आणि जो कोणी भगवंताची सर्वश्रेष्ठ सत्ता स्वीकार करून त्यांचा भक्त बनत नाही बनत, तोपर्यंत काय म्हणे, त्या धर्माला काही तो धर्माचं आचरणच करत नाही. म्हणजे भगवंताचा भक्त बनला तरच तो खऱ्याच धार्मिक आहे, नाही तर नाहीये. आणि धार्मिक तत्वांमध्ये इथं म्हटलं आहे की भगवंताला केंद्रस्थानी ठेवायचंय. म्हणून म्हणतो ना, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या इस्कॉनच्या भक्तांच्या घरामध्ये देवघरच ऑल्टर असतं, त्यात भगवंत आहेत आणि परत गुरु शिष्य परंपरा वगैरे सगळं मांडलेलं व्यवस्थितपणे. आणि तिथं मग भगवंताला नैवेद्य दाखवण्याचं का बरं, त्या घरातले केंद्रस्थान भगवंत आहेत. त्यामुळे काय बरेच भक्त जाता येतात सुद्धा घरातनं भगवंताला प्रार्थना, मी जाऊन येतो बरं का, आल्यावर प्रणाम करतात, मी आलो होता जाऊन. एवढं झालं ते वाटते माझं नाही, भगवंताचं घर आहे, मग त्यांना सांगून जायला नाही पाहिजे का, मी आल्यावर त्यांना प्रणाम केला पाहिजे, मी आलोय बरं का आता तुमच्या सेवेसाठी, अशी भावना आहे. म्हणून म्हटलेलं आहे की जर भगवंत केंद्रस्थानी नसतील, तो धर्म नाही म्हणे, तो उपधर्म आहे, मुख्य धर्म नाही. तो धर्माची थोडीफार जवळीक साधणार आहे तो धर्म, उपधर्म, मुख्य धर्म नाही. मुख्य धर्मामध्ये काय, भगवंत केंद्रस्थानी आहेत आणि जे काय केलं जातं ते त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं. मग खाणं असेल, झोपणं असेल, उठणं बसणं, जप करणं, संग घेणं, सगळं भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. का बरं, कारण ते सर्वांचे मूळ आहे, केंद्रस्थानी म्हणून. आणि कलियुगाची शेवटी अशी भयंकर अवस्था येणार आहे, आताच होऊ लागले, नंतरचं काय सांगावं, की हरिनाम विसरून जातील लोक. विचार करू शकत नाही आता, हरिनाम विसरतील म्हणजे काय करतील, काय नेमकं, एवढी भयंकर अवस्था. फार दूरची गोष्ट कशाला. प्रभा सांगतात, एका जाहिरातीमध्ये एक अशी वयोवृद्ध स्त्री आहे आणि आपल्या वयोवृद्ध पत्नीला ती म्हणते चॅन्ट चॅन्ट चॅन्ट, आणि तो काय म्हणतो, कांट कांट कांट. चॅन्ट म्हणजे जप करा किंवा कीर्तन करा, आणि ते तो म्हणतो नाही नाही नाही. प्रभात म्हणतात, ते जरी किती जरी नाही नाही म्हटले तरी आम्ही काय करणार, हे चॅन्ट 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 सोडणार नाही म्हणून, आम्ही जप आणि कीर्तन थांबवणार नाही म्हणून प्रभात म्हणतात, सांगतात. तर त्यामुळं लोकांना, म्हणून तुकारामच काय म्हणतात, लागोनी अपाया विनवितो तुम्हाला सकळाच्या इथ अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामानं उद्धार हे अगदी ठासून सांगतायत सगळे महान वैष्णव आचार्यगण सुद्धा. म्हणजे मुद्दा हाच आहे की आपण भगवंताची शरण घेणं हे नामाद्वारे सहज शक्य आहे कलियुगामध्ये, काही अवघड नाही आहे. आणि गंगेच्या उगमाचं पण वर्णन आलेलं आहे की वामन भगवंतानी ते 3 पावलांची भूमी मागितली बली महाराजांकडनं. 2 पावलं सगळंच ब्रह्मांड सगळंच व्यापून टाकलं, सगळं अंतरिक्षच व्यापून टाकलं भगवंतानी. होते छोटे पावलं, बली महाराजांनी त्यांची भर्स नाही केली. ते काय मागताय तुम्ही, तुम्हाला मागायचंही माहित नाही, कसं मागणार, मी किती देऊ शकतो तेच माहित नाही. मी सागर देऊ शकतो, मी घागर घेऊन आलाय. होतं ना कधी कधी एखादा भक्त जातो डोनेशन मागायला, तो असो करोडपती, हा काय म्हणतो, 101 रुपयाची पावती फाडा ना साहेब. तो हसतो, म्हणतो काय माणूस आहे, काय माझी लायकी काढली आहे, मी एवढं देऊ शकतो मोठा आकडा, आणि काय लिहिलं म्हणतो, 101 ची पावती फाडा. तो काय करतो, 101 नाही, 1 लिहित नाही तिथं पुढं, 1 शून्य लिहून अजून 1 2 3 शून्य वाढवतो. म्हणजे एवढं मी देऊ शकतो तुला, त्याची ते सामर्थ्य आहे. म्हणून वामन भगवंत 2 पावलं सगळं पूर्ण ब्रह्मांड 7 आवरण भेदून, ते त्याच्या सर्वात वरचं आवरण आहे. त्याला जेव्हा डाव्या पायाच्या नखाचा अंगठ्याचा थोडा नख लागला त्याला, ते ब्रह्मांड पंक्चर झालं आणि त्यातनं जल वाहू लागलं भगवंताचे चरण धूत धूत. आणि तिथं ब्रह्मदेव होते त्यांच्या लोकात, सत्यलोकात. त्यांनी बघितलं, लगेच त्याने काय केलं, ते चरण कमळ न धूत असलेलं जे पाणी येत होतं ते त्यांनी धारण केलं आपल्या कमंडलमध्ये, आणि ती झाली गंगा प्रवाहित होऊ लागली पुढं. म्हणजे अशी गंगा ही झाली, प्रकट झाली. म्हणजे गंगा जल म्हणजे चरणामृतच आहे भगवंताचं साक्षात. म्हणजे असं जरी आपण पिलं तरी पण काय पिल्यासारखं गंगाजल पितोय, म्हणजे ते चरणामृत आहे साक्षात. असं पंढरपुरात चंद्रभागा आहे. चंद्रभागा म्हणजे काय, गंगाच तर आहे. एकदा गुरु महाराज सांगितलं असेल
कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण नदीत स्नान करायचं थोडं टाळण्यासाठी सांगितलं. बरंच काही अडचणी येत होत्या. कारण सरकार लोक वगैरे पलीकडच्या काठावरनं बघायचे, कोणी जरी पाण्यात इकडनं जरी आला लगेच ते हाक मारायचे, हात हलवायचे, निघून जाऊ म्हणून, दूर जाऊ म्हणून. महाराजांनी लांबनच प्रणाम केला. पण एकादशी होती, सकाळची वेळ, आणि गेला आणि थोडं नदीच्या जवळ जाऊन प्रणाम केला. आणि त्याच दिवशी महाराजांनी जो भागवत क्लास दिला गुरु महाराज, त्याला म्हणाले की आज म्हणे मी बऱ्याच दिवसात नदीच्या जवळ गेलो चंद्रभागेच्या, आणि मला स्पष्ट दिसलं म्हणे हे जे पाणी आहे साक्षात पांडुरंगाच्या चरणापासून येऊ लागलेलं आहे, असं मला दिसलं म्हणे. गुरु महाराजांचा अनुभव होता. निश्चित आहे, खरंच आहे. याच्यावर कळतं ही पण गंगा आहे, चंद्रभागा पण साधारण नाही आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा, म्हणजे ही साक्षात गंगाच आहे, भगवंताच्या चरणापासून वाहणारी. तरी किती विशेष भाग्य आपलं. आणि मग खूप सुंदर आपल्याला एक मार्गदर्शन प्रदान केलेलं आहे की या भयंकरशा भौतिक जगातनं, या मायेच्या आवरणातनं कसं सुटायचं. इथं म्हटलेलं आहे त्या मायेच्या तावडीतनं सुटून म्हणे भगवंताला कोण जाणू शकताय बरं. त्याचं वर्णन करताना सांगितलेलं आहे, जो भगवंताची सेवा करण्यामध्ये अनन्य भाव ज्याचा आहे, जो सर्वता भाव आहे, शरणागतीमुळे त्यांनी काय केलेलं आहे, ज्याच्यावर भगवंताने विशेष अनुग्रह केलेला आहे. भगवान जेव्हा पाहतात की हा भक्त अनन्य भावनेने माझी सेवा करतोय, पूर्णपणे शरणागत आहे, त्याच्यावर अशी कृपा करतात तो भगवंताला जाणू शकतो. म्हणजे भगवंताला जाणणं सुद्धा भगवंताच्या कृपेमुळे शक्य होत आहे. सार्वभौम भट्टाचार्यांना त्यांचा मेहुणा गोपीनाथाचार्य सारखं सांगता, हो सार्वभौम भट्टाचार्य आपण ओळखा म्हणे चैतन्यप्रभू भगवंत आहेत. संन्याशी दिसतात खरं, पण दिसतं तसं नसतं. हे आहे साक्षात भगवंत आहेत. सार्वभौम भट्टाचार्य स्वीकारच करत नव्हते. नाही काय तुम्ही मोठं, तुम्हाला जास्तच हे वाटतंय म्हणे, तुमच्या गाववाले असल्यामुळे तुम्ही असं म्हणताय का, नवद्वीपचे असल्यामुळं. मग गोपीनाथाचार्यांनी विचार केला की नाही म्हणे, हे मी सांगून नाही चालणार, हे भगवंताची महाप्रभूंची कृपा होईल तेव्हा ते कळणार. आणि झालं तसंच. थोड्याच कालावधीमध्ये सार्वभौम भट्टाचार्य अगदी विनम्र बनले आणि मग त्यांना प्रेरित केलं आत्म चैतन्य, आणि लगेच काय केलं, मग षडभुज रूपात दर्शन पण दिलं त्यांना. आणि मग सार्वभौम भट्टाचार्य ओळखली की म्हणे आपणच भगवंता साक्षात. मग त्यांनी खूप स्तुती केली भगवंताची. म्हणजेच भगवंताच्या कृपेनंच कळू शकतं ते भगवंत आहेत म्हणून, किंवा त्यांना जाणून घेऊ शकतो आपण आधी. आणि मी नुकतंच ऐकत होतो परमपूज्य राधानंद महाराज एक कोट होतं, एक प्रवचन ऐकलं. त्यात ते म्हणतात, एक चाकू असतो, एक चाकू एखादा काय, त्या चाकूने एखाद्याचा वध किंवा हत्या करण्यासाठी तो चाकू वापरतो. दुसऱ्याकडे एक चाकू आहे, तो काय करतो, त्या चाकूने भाजी किंवा फळं कापतो. पण परीस असा वस्तू आहे परीस, पारसमणी. तो पारसमणी हा विचार करत नाही की या चाकूने काय केलेलं आहे, याचा वध करण्यासाठी वापरलेला आहे. आणि फळं कापण्यासाठी केल्यामुळं जे फळं कापण्यासाठी उपयोग केलेला चाकू आहे त्यालाच मी सोन्याचं चाकू बनवतो असं विचार नाही करत. त्या दोन्ही चाकूंना परीस सोन्याचं बनवतो. अगदी तसंच भगवंताची शुद्ध भक्त बघत नाहीत हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, याचे काय किती पैशाच्याकडे आहेत, काय शिक्षण झालेलं आहे, कुठं राहतोय, हरदरी कपडे घालतोय का फाटकी कपडे, काही बघत नाहीत. तेच बघतात की हा भगवंताचा अंश आहे, हा जीव आहे, हा भौतिक जगताचं पतन झालेलं आहे, याला वर काढायचं ते काही करून. पात्र अपात्र नाही विचार, हा पात्र आहे का अपात्र नाही बघितलं चैतन्य महाप्रभू नित्यानंद. आणि काही त्यांची पात्रता पूर्व हे न पाहता त्यांच्यावर कृपा करून त्यांना हरिनाम दिलं. हरिनाम हे साक्षात कृष्ण आहेत. आणि हे सगळे ग्रंथ वगैरे सगळं प्रदान केलं. तर त्यामुळं ही भगवंताची कृपा ही वाहता आहे आता सध्या. आणि त्या कृपा वाहणाऱ्या त्याच्यामध्ये आपण हात धुवून घ्यायचा आहे नाही का. आपण गंगेच्या काठावरून चाललेलो आहे आणि ते थांबून त्याच्या गंगेला स्पर्श पण नाही केला तर काय गंगेच्या काठावर जाऊन म्हणजे आपण स्वच्छ शुद्ध बनलं पाहिजे. म्हणजे हरिनाम रूपी गंगा, भागवत रूपी गंगा आहे. ते आपल्या
गंगा आली हो अंगणी, अगदी जवळच आहे, आपण त्याच्या जवळच बसलोय, म्हणजे या भागवताच्या कृष्णाच्या जवळ बसलोय चिकटून आपण. पण ते वाचनच नाही केलं. बरेच जण म्हणत होते की नाही, आम्ही ते बॉक्स तसाच ठेवला होता म्हणून. एकदा गौरांग प्रभू सांगत आहे प्रवचनामध्ये की एका घरी गेले तर म्हणे की प्रभूजी प्रवचन द्या. ते म्हटले की हा काय भागवत वगैरे आहे का ग्रंथ, पाहे ना. बॉक्स आणला म्हणे त्यांनी, काही वर्षापूर्वी आणून ठेवला होता म्हणे. त्यांच्यापुढं ते धूळ झटकली, ते सगळं कवर काढलं वरचं बॉक्स मोठ्या, आणि मग भागवतचं प्लॅस्टिक कवर काढून दिलं. ते म्हटले एकदम नवीन खोर आहे हो. हो मग नवीन खोर आहे, तुमच्या हस्तेच उद्घाटन करतं. खूप वर्ष झाली घेऊन, म्हणजे असं होऊ द्यायचं नाही. लगेच उघडायचं आणि ते काय करायचं, आपल्या जर सुंदर गुलाबजामुन कोणी दिलं असेल, आपण झाकून ठेवतो. हं? झाकून ठेवतो का खातो लगेच आपण, लगेच सुरूच करतो आपण. जास्त वेळ वाट बघत नाही. काही योग्य वेळ आहे का गुलाबजामुन खायची? हं? किती वाजता, 8 वाजून 40 मिनिटांनी खाऊ का, दुपारी 12, असं काही विचार करतो का आपण? काही चांगला मुहूर्त बघून खातो बरं का, ठेवा तुमच्याकडं फ्रीज नाही, काही बघत नाही मागचं पुढचं, लगेच सुरू करतो काय. तसंच आहे भागवत. कधी करू लोक पारायण करावं लागतं का, हे करावं लागतं का, ते ब्राह्मण भोजन करावं लागतं का, हे का, किती काळजी त्यांना. काही नाही, सुरू करायचं वाचत. हाच मोठा फायदा आहे. त्यामुळं आता आपण भागवत याच्यामध्ये जमलोय सर्वजण. काही विचारलं गेलं का आपल्याला ग्रुपवर बोलताना, हा तुमचं कुठली जात आहे, कुठलं हे आहे, कुठल्या गावचे तुम्ही, भारतातले का बाहेरचे तुम्ही, कुठल्या देश, काय विचार, काही नाही. सर्वांसाठी खुलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांना सांगा की भागवत वाचन सुरू झालेलं आहे, आणि आपण जास्त संख्येनं काय करू, आपण सहभाग घेऊन या भागवतच फक्त आपल्यासाठीच नाही, हे सर्वांनी पण लाभ घ्यावा, यासाठी आपण प्रयत्न करूया. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. काय प्रश्न वगैरे कोणाचे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस प्रभूजी, माझा एक प्रश्न असा होता की 47व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आहे ना, प्रभुपादांनी इंद्रिय शुद्धीकरणाविषयी सांगितलेलं आहे, तर त्याच्याविषयी अजून थोडस मार्गदर्शन. थोडं हे नाही केलं मी. त्याच्यामध्ये इथं या 47व्या श्लोकामध्ये वर्णन येत आहे की 47 मध्ये आहे बरोबर, की इंद्रिय भौतिक जगामध्ये काय होतंय, खरं तर आपली इंद्रिय मूळची शुद्ध आहेत. आपण आत्मा आहे ना, आत्म्याची पण इंद्रिय आहे. आत्मा मूळचा शुद्ध आहे, पवित्र आहे. तसं पावसाचं पाणी सर्वात शुद्ध समजलं जातं. ज्या क्षणी ते पावसाचं पाणी जमिनीला त्याचा स्पर्श होतो, त्या क्षणी काय सुरू होतं, त्याच्यामध्ये विकार आणि दोष सुरू होतात. तसंच आत्मा मूळचा शुद्ध आहे, पण आपण ज्या क्षणी भौतिक जगात येतो, लगेच 3 गुण आपल्याला पकडतात. त्यामुळे आत्म्याची मूळची इंद्रिय काय होतात, मग त्याचा वापर इथे करू शकत नाही आपण. हे परप्रांत आहे, आपलं ठिकाण नाही आहे. असं अमेरिकेत गेल्यावर इथले रुपये पैसे चालत नाही, तिथले डॉलर चालत. तसं या भौतिक जगात आल्यावर आध्यात्मिक इंद्रिय इथं चालत नाही. इथं भौतिक इंद्रियाद्वारे काम करावं लागतं. का बरं? 3 गुण आहे तिथं. 3 गुण सुद्धा आपल्याला ढकलत असतात इकडून तिकडून. लाटा असतात ना पाण्याच्या, इकडून ढकलणार तिकडून, अशा अवस्थेत आपडलेलं आहे. आणि म्हणून या इंद्रियांना म्हटलं अविद्येनं, अविद्या म्हणतो ना आपण. महाप्रसाद घेताना प्रार्थना म्हणता की नाही आपण, लगेच सुरूच करायचं. प्रार्थना म्हणणं आवश्यक आहे. महाप्रसाद गोविंदवीर म्हणतो ना. शरीर अविद्या जाळ, म्हणजे काय, शरीर हे अविद्येचं जाळ आहे. इंद्रिय म्हणजे अविद्या. का बरं? त्या अविद्येमध्ये फसल्यामुळं खरी विद्या दूर गेलेली आहे. म्हणून काय केलेलं आहे की या इंद्रियांची शुद्धीकरणाची शिफारस केलेली आहे आध्यात्मिक म्हणजे भक्तांनी सर्व. आणि भौतिक जगामध्ये काय होतं, इंद्रियांचा उपयोग भौतिक गोष्टीसाठी करतात. पण खरं तर काय केलं पाहिजे, या इंद्रियांचा खरा उद्देश काय, भगवंताची सेवा. म्हणून तो श्लोक आहे ना, सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. भक्ती म्हणजे काय म्हणे, आपल्या इंद्रियांचे स्वामी असलेल्या ऋषिकेशाची सेवा या इंद्रियाद्वारे जेव्हा आपण करतो, ते आपले इंद्रिय शुद्ध होतात. आणि काय लेबल लागले ना, मी हाय, तोय, ती, ते सगळं हे लेबल निघून जातं. आणि आपण काय करतो म्हणे, भगवंताची पूर्णपणे शरण घेऊ शकतो. ती आहे देवी. इथं म्हणलं ना की इंद्रियांची आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धी झालेली असल्यामुळे तेथील इंद्रिय वृत्ती भौतिक कर्मशांनी आबाधित व अखंड अशी असते. म्हणजे तेव्हा मग भौतिक अडथळा येत नाही, कुठलाही गुण असू दे.
सत्वगुण रजगुण त्याचा काही गुणाचा प्रभाव होतो का त्या 3 गुणांच्या तो पलीकडे गेलेला आहे, त्रिगुणातीत अवस्थेत आहे. म्हणून म्हटलेलं आहे की अशा इंद्रिय तृप्तीचा आनंद आदान प्रदान करणाऱ्या दिव्य व्यक्तींना सारख्याच प्रमाणात लाभतो. म्हणजे हे दिव्य इंद्रिय तृप्ती म्हणून म्हटलं ना, आता श्लोकच आहे चैतन्य चरितामृतामध्ये काम आणि प्रेमाचा. त्यात म्हटलेलं आहे आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारेबली काम, कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम. आपल्या इंद्रियांची तृप्ती करण्याला काम म्हटलंय आणि श्रीकृष्णांच्या इंद्रियांना संतुष्ट करणं याला प्रेम म्हटलेलं आहे. आणि आपण हे भागवत वाचन करतो, हे सगळं भक्तिमय सेवा सगळं करतो म्हणजे काय, आपण आपल्या इंद्रियांना भगवंताकडे वळवतोय. फक्त वळवायचं म्हणे फक्त आपल्याला. तर आपण प्रवाह वळवतो ना, इकडनं हे केलं की तिकडं पाणी जातं, तसं आपण स्वतःला वळवायचं आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे की या भौतिक ह्याच्यामध्ये त्याला ब्रह्मसौख्यम म्हटलं. ब्रह्मसौख्यम हा ब्रह्मसौख्यम शब्द वापरला आहे माहिती आहे का कोणी, ऋषभदेवानी. नायम देहो देह भाजान दोलके कष्टान कामान अर्हति विपूजांगी तपो दिव्यम पुत्र कायन सत्वम शुद्धे जस्वात ब्रह्मसौख्यम तम अनंतम. अहो इंद्रिय तृप्ती काय म्हणजे इतर पशुंना डुकरांना त्यांना पण भेटतेच की इंद्रिय तृप्ती, काय फार मोठी गोष्ट आहे. पण काय करायला पाहिजे म्हणे, आपण तपो दिव्य दिव्य तपस्या करायची असं म्हटलं. दिव्य तपस्या म्हणजे त्यात काय फायदा म्हणे, तपो दिव्यम पुत्र कायन सत्वम शुद्धे. कारण दिव्य तपस्या केल्यामुळं आपण शुद्ध बनतो. पण शुद्ध बनल्यावर पुढं काय म्हणे, ब्रह्मसौख्य म्हणजे दिव्य सुख मिळतं. किती मिळतं म्हणे, तू अनंतम. अनंत त्याला काही बाधाच नाही काही का, कारण आध्यात्मिक इंद्रियांनी केल्यामुळं आध्यात्मिक इंद्रियांना अडथळा येतोच होतो नाही. भौतिक इंद्रियांना अडथळा आणतं 3 गुण, पण 3 गुणाच्या प्रभावातून सुटल्यामुळं अखंड भक्ती चालत राहते. असं कुंती माणी प्रार्थना करते ना भगवंता, भगवान श्रीकृष्ण हे भगवंता जशी गंगा नदी कुठल्याही अडथळ्याविना ती उगम झाल्यापासून ती समुद्रापर्यंत जशी वेगाने धावत जाते, तसं माझं मन माझं चित्त तुमच्या चरणी नेहमीच खेळून राहतं. म्हणजे अखंडपणे काही अडथळा नाही. माझ्या ह्या इच्छा त्या इच्छा सगळं जाऊ दे म्हणजे बाजूला. असं समुद्रामध्ये नद्यांनी प्रवेश केल्यामुळं समुद्र क्षुब्ध होत नाही, तसं माझी अवस्था होऊ दे म्हणून अशी भक्त प्रार्थना करतात. अजून कोणाचा प्रश्न? ठीक आहे, तर थांबूया. ठिकाणी खूप धन्यवाद सर्वांचे. तर मला वाटतं हे करा, एंड करा बरं का मीटिंग. तर उद्या सर्वांनी वेळेत या. आणि सूचना हीच आहे की आता रोज मी किंवा आपल्या आराध्य गोविंद प्रभू ओम अज्ञान तिमिरांचं म्हणतील, आपण सर्वांनी बरोबर 8ला शार्प सुरूच होईल. तर सर्वांनी सहभाग घ्या, सर्वांनी पण म्हणायचा प्रयत्न करा ओम अज्ञान, जेणेकरून आपल्याला पण त्या वातावरणामध्ये प्रवेश होईल, आपला आध्यात्मिक वातावरणामध्ये. तर टाईम करायचं आपण उद्या. तर उद्या निश्चितपणे भेटूया आपण. हरे नंतर श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे